नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर उद्या आहे सोमवती अमावस्या. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे. या दिवशी काही उपाय केल्याने आयुष्यात सुख, शांती, समृद्धी मिळू शकते. तर आपण या व्हिडिओमध्ये या उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. उद्याची सोमवती अमावस्या आहे ती अतिशय महत्त्वाची आहे धार्मिक दृष्टीने. या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात. यावेळी श्रावण अमावस्या सोमवारी आहे, म्हणजेच उद्या, म्हणून त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात. आणि हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये हा दिवस पिठोरी अमावस्या म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि या सणाला पोळा म्हणतात. तामिळनाडूमध्ये हा दिवस अवनी अमावस्या म्हणून ओळखला जातो. मारवाडी समाजात हा दिवस भादो अमावस्या किंवा वाडी अमावस्या म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 2 सप्टेंबर 2024 म्हणजेच उद्या ही सोमवती अमावस्या आहे. सोमवती अमावस्येनिमित्त ब्रह्ममुहूर्तावर नदीपात्रात स्नान करून तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. त्यामुळे मुलाच्या आयुष्यात आनंद येतो. आता सोमवती अमावस्या सोमवार 2 सप्टेंबर 2024 रोजी आली आहे. हा श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे आणि ही श्रावण महिन्यातील अमावस्या आहे. असे मानले जाते की या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. असे केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात. सोमवती अमावस्येचा मुहूर्त. श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 5:21 सुरू होणार आहे. तर मंगळवार 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7:24 ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. सोमवती अमावस्येला काय बरं करावे, सोमवती अमावस्येला पूजा कशी करावी, तसेच कोणत्या गोष्टी केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल हे आपण आता जाणून घेऊ. सोमवती अमावस्येला साखर, पीठ किंवा पिठाचे गोळे तयार करून ते मासे आणि मुंग्यांना खायला द्यावेत. सोमवती अमावस्येला पिंपळ, वड, केळी, तुळस यांसारख्या वनस्पतींची लागवड करायची, कारण या झाडांमध्ये देवतांचा वास असल्याचे मानले जाते. पितरांना नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे. पितरांच्या नावे भात, डाळ, भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावे. एका तांब्यात दूध, पाणी, पांढरे फूल भोलेनाथ शंकराला अर्पण करावे. पिठोरी अमावस्येत पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितृदोषाने निर्माण होणाऱ्या समस्येपासून मुक्ती मिळते. सोमवती अमावस्येचा दिवस पितरांच्या आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. सोमवती अमावस्येला केलेली ही कर्मे पितरांना प्रसन्न करतात आणि जीवनात सुख आणतात असे मानले जाते. सोमवार हा भगवान शंकरांचा वार असतो आणि हा श्रावण सोमवार असल्यामुळे खास मानला जात आहे. या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करावा. या दिवशी भगवान शंकराला शिवामूठ म्हणून सातू वाहावी आणि 4 मुखी तुपाचा दिवा लावून शिवचालीसा पठण करावे. यामुळे घरात सुख, शांती नांदेल. या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी आणि अडथळे दूर होतात आणि संतती संबंधी सुख मिळते, तसेच जीवनात सुधारणा होते. त्यामुळे उद्याची जी सोमवती अमावस्या आहे ती अतिशय पवित्र आहे. त्यामुळे तुम्ही उद्या ह्याच्यात जे काही कर्म सांगितले आहेत ते अवश्य करा. धन्यवाद.